जय राधा माधव कुंज बिहारी गोपी जन जय राधा माधव जय कुंज बिहारी कुंज बिहारी कुंज बिहारी वल्लभ गिरधारी यशोदानंदन व्रज जनरंजन यमुना तीरावनचारी यमुना तीरावनचारी जय राधा माधव कुंज बिहारी जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर शिवासादि गौर भक्तवृंद हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम राम हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे हरे जय सच्चिदानंदन जय सच्चिदानंदन गौर हरि पतित पावन गौर हरि जय सच्चिदानंदन गौर हरि हरे कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे हरे ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत् नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवती उत्तमश्लोके भक्तिर्भवती नैष्टकी नमः पंकजनाभाय नमः पंकजमालिने नमः पंकजनेत्राय नमस्ते पंकजांग्रे श्रील प्रभुपाद की जय. तर आजचा हा दिवस खूपच लाभदायक आहे सगळ्यांच्याच दृष्टिकोनातून. आपले जेव्हा परम गुरु जेव्हा यांचा आविर्भाव असतो, आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की सगळ्यात सुखाचा आणि आनंदाचा दिवस. मला वाटतं जन्माष्टमीपेक्षा पण आजच्या दिवसाला जे एक अभिन्न असं महत्व लाभलेलं आहे आपल्याकडे, त्याच्या व्यतिरिक्त मला नाही वाटत कुठल्याही इतर संस्थेमध्ये असं काही कधी पाहायला मिळतं की जो संस्थापकाचार्य जो आहे त्याचा आविर्भाव त्वरित लगेच भगवंतांच्या प्राकट्यानंतर झालेला आहे. त्याच्यावरून विशेष लक्षात येतं की कसे म्हणजे भगवंतांचं प्राकट्य जेव्हा होतं त्याच्या बरोबरच या तिथी ज्या आहेत शुद्ध भक्तांच्या तिथी त्याच्याबरोबर निगडीत असतात. त्याच्यानंतर आपण लगेच बघतो की गुरु महाराजांचा पण आविर्भाव आपण बघतो, त्याप्रमाणे झालेला आहे आणि आपण त्यांची व्यासपूजा सेलिब्रेट करतो. तर इथे
आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, कदाचित जन्माष्टमी आता असल्यामुळे, काल झाल्यामुळे आपण अनेक लेक्चर्स पण ऐकत असाल जन्माष्टमीच्या संदर्भामध्ये. इतकंच नव्हे तर पूर्वी असं पण व्हायचं की एरवी म्हणजे हे कोरोनाचे सिच्युएशन नसताना की बिलेटेड जन्माष्टमी पण आपल्याकडे होत असत. अर्थात काळेवाडीसारखे मेन सेंटर्स वगैरे जे आहेत यांच्या मूर्ती असतात, पण जे हाऊस प्रोग्राम असतात आपण बघतो, लोकांच्या घरच्या जन्माष्टमी आहेत, ज्यांच्याकडे राधाकृष्णाचे डिटीज असतील किंवा लड्डू गोपाल असतील, तर वेगवेगळ्या तिथींना आपण सेलिब्रेट करत असतो. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे जन्माष्टमी म्हणजे भगवंतांचं प्राकट्य. तर एका वेगळ्या अंदाजाने, वेगळ्या स्वरूपाने किंवा एका वेगळ्या विचाराने जर या प्राकट्याला आपण जर बघण्याचा विचार केला, तर त्याप्रमाणे मी काही थोडासा एक प्रयत्न केलेला आहे बघण्यासाठी की आपण कशा पद्धतीने हे प्राकट्य आपण समजून घेतलं पाहिजे, विशेष करून या परिस्थितीमध्ये जेव्हा आपण घराच्या बाहेर पडत नाहीये. तर मला असं वाटतं की एक एक श्लोक त्याच्यासमोर भागवतातला मी डोळ्यासमोर ठेवलेला आहे, जो विशेष करून देवकी माताने प्रार्थनाच्या स्वरूपात भगवंतांच्या प्रित्यर्थ हा अळवून म्हटलेला आहे. आणि तो डोळ्यासमोर ठेवून आपण याची जी सांगता आहे, या क्लासची सांगता, आता बरोबर 7:40 होत आहेत आणि हा क्लास 8 वाजून साधारण एक 20 ते 25 मिनिटापर्यंत असेल. आणि त्याच्यानंतर प्रश्न उत्तर जर कोणाचे असतील तर आवर्जून. सगळ्यात प्रथम म्हणजे आपल्या काळेवाडीच्या आपल्या सगळे प्रिय भक्तांना माझं अभिवादन आणि माझा प्रणाम. त्याचबरोबर या टीमचे जे संस्थापक आहेत, उत्तम अवतार प्रभू आहेत, आणि त्याचबरोबर त्यांना मोठ्या पद्धतीने कोऑर्डिनेट करून देणारा त्यांचा जो पुत्र आहे, गौरेश प्रभू आहेत, यांना पण मी अभिवादन करतोय. गुरु महाराज प्रभुपाद यांना अभिवादन करून याची पुनर्सांगता करण्याचा प्रयत्न करतोय. तर अशा पद्धतीने हा एक श्लोक आहे. मर्त्यो मृत्यू व्याल भीता पलायन लोकान सर्वाणि भयं नाद्य गच्छत त्वत्पादाद्भजं प्राप्य गच्छयाद्य सुस्ताशेते मृत्युरस्मादपेति. तर हा जो श्लोक आहे हा विशेष करून 10व्या अध्यायातला 3ऱ्या अध्यायातला म्हणजे 10व्या स्कंदातल्या 3ऱ्या अध्यायातला 27वा श्लोक आहे. अर्थात आपण याची पूर्वसंगता अशी बघतो आहे, पूर्व पार्श्वभूमी अशी या श्लोकाची की नुकतंच भगवंतांचं इथे प्राकट्य आता झालेलं आहे. तुरुंगामध्ये आहेत वसुदेव आणि देवकी, आणि अशा परिस्थितीमध्ये शुद्धदेव गोस्वामी खूप सुंदर पद्धतीने सांगतायत की कशा पद्धतीने इथे भगवंतांचं प्राकट्य झालंय. आणि हे प्राकट्य झाल्यानंतर स्वतः वसुदेवाने पण खूप छान श्लोक त्यांच्या समोर ठेवलेले आहेत. आणि ते श्लोक म्हणत असताना पण आपण हे समजून घेऊया की याचा मूळ भाव जो आहे हा कुठून येतो. तर एक सांगावं असं वाटतं की थोडस पाठीमागे जाऊया आपण आता याच्यातून, की हा जो श्लोक आहे हा मूळ श्लोक आहे. आता आपल्या आजच्या सत्संगाचा मूळ श्लोक जरी असला, मर्त्यो मृत्युव्याला भीतपलायन लोकान् स्मरान् नाद्य गच्छत तत्पादात् भजं प्राप्य दुच्छयाद्य सुस्ताशेते मृत्युरस्मादपेति. हा जरी आजचा मूळ श्लोक असला तर याचा अर्थ असा आहे, हा वास्तविक देवकी उवाच असा आहे. देवकीने आपल्या प्रार्थनेमध्ये भगवंतांच्या प्रित्यर्थ हा श्लोक म्हटलेला आहे की या भौतिक जगतामध्ये मृत्यो म्हणजे या जगताला मर्त्यो लोक असं म्हटलेलं आहे, मृत्यू लोक असं म्हटलेलं आहे. या मृत्यू लोकामध्ये जन्म, मृत्यू, जरा आणि व्याधी याने कुणीही वाचलेला नाहीये. आणि इतकंच नव्हे तर मृत्यू लोकातच नाही, इथून अनेक कुठल्याही आपण या ग्रहांवरती जरी गेलोत, म्हणजे आपल्याला वेगवेगळ्या लोकांमध्ये जरी जावं लागलं, ग्रहण म्हणण्यापेक्षा लोकांवरती जावं लागलं, तर या 4 गोष्टी आपल्याला या जीवात्म्याला सोडत नाहीत. जोपर्यंत पूर्णतः भगवंतांची प्राप्ती करत नाही, भगवंतांच्या प्राकट्याची प्राप्ती करत नाही, तोपर्यंत त्याला या चक्रामध्ये सतत तसंच अडकावं लागतं. आणि पण हे भगवंत आता ज्या पद्धतीने आपलं प्राकट्य झालेलं आहे, देवकी म्हणतीये, तर त्याच्यामुळे असं झालेलं आहे की मृत्यू सुद्धा तुमच्या भयाने इथून आता दुरून पळून चाललेला आहे की काय असं वाटतंय. विचार करा, 7 म्हणजे जवळजवळ आपण बघतो 7 इतक्या सगळ्या आपल्या बालकांच्या मृत्यूनंतर देवकीला ही स्फूर्ती येणं आणि इतक्या ताकदीने या स्फूर्तीने भगवंतांना अशा पद्धतीची प्रार्थना करून म्हणणं की आता भय पळून गेलेला आहे.
म्हणजे आता तिला पूर्णपणे एक शाश्वत शांती किंवा एक सपोर्ट मिळालेला आहे ह्याच्यातून दिसून येतं. कारण आता तिला एक विश्वास बसलेला आहे की आता भगवंतांचं प्राकट्य झालंय म्हणजे एका विशेष कारणासाठी झालेलं आहे. तर हे जीवात्मे जे आहेत वास्तविक जर पाहायला गेलं तर खूप घाबरतात अशा परिस्थितीमध्ये. परंतु हे भगवंता आपल्या या प्राकट्याने भय जो आहे म्हणजे मृत्यू जो आहे हा पण भयभीत होऊन इथून पळून चाललेला आहे. पण म्हणजे लोकान सर्वांनी भयम नाद्य गच्छतः. आता तिसरी ओळ अशी आहे त्वत्पादात भजम प्राप्य यदुच्चयाद्य. काय याचा अर्थ खूप सुंदर आहे. याचा अर्थ असा आहे की त्वत्पादात भजम. त्वत म्हणजे हे भगवंत आपलं जे चरण आहे आणि कमल अब्ज म्हणजे कमल. आपले जे चरण कमल आहे याची कृपा जी आहे ही कृपा प्राप्त झाल्यामुळे काय होतंय ही कृपा प्राप्त झाल्यामुळे आणि त्या चरण कमलांचा आश्रय प्राप्त झाल्यामुळे एक विशेष कृपा अशी होऊन आलेली आहे की या कृपेने सर्वत्र जे काही कुणी असो ते शांतपणे निर्धास्तपणे निद्रा घेऊ शकतात यात मुळीच संदेह नाही. तर इथे असं सांगितलेलं आहे इथे वास्तविक सगळ्यात महत्वाची असं एक अंडरस्टँडिंग आहे की गुरुची कृपा सुस्य शेते मृत्स्मात वैती की हे भगवंता हे जे चरण जे आहे हे चरण कोणाचं एका पद्धतीने कोणाचं स्वरूप आहे. हे भगवंतांचं चरण वास्तविकपणे एखाद्या शुद्ध भक्ताचंच स्थान आहे. कारण शुद्ध भक्त जे आहेत जे आपल्याला दीक्षा देतात आपल्याला आपल्यावरती अनुग्रह करतात भगवंतांचे चरण कमलांमध्ये सदैव असतात रमण करतात तिथे अशा पद्धतीचे सानिध्य आपल्याला यांचा आश्रय प्राप्त झाल्यामुळे आता काय झालेलं आहे तो आश्रय प्राप्त झाल्यामुळे ती कृपा प्राप्त झाल्यामुळे आपण काय होतो इथे हे जे जीवात्मे आहेत हे शांतपणे निर्धास्तपणे शांतीने निद्रा घेऊ शकत आहेत. तर या जन्मोत्सव जो आहे भगवंतांचा याच्या अनुषंगाने अनेक भक्त आहेत अनेक पद्धतीने भगवंतांना आळवणी करतात किंवा हे भगवंतांच्या लीला घेतात. पण एक वेगळा भाव जो आहे आपण इकडे बघण्याचा प्रयत्न करतो आहोत. तर हे सांगताना मला आणखी थोडस पाठीमागे याकरता जावं असं वाटतं की याच्यामध्ये एक असा श्लोक येतो वसुदेवानी पहिल्यांदा म्हटल्यावरती की वसुदेव भगवंतांना म्हणतायत 13व्या श्लोकामध्ये याच अध्यायाच्या श्री वसुदेव वाचा विदितोऽसि भवान साक्षात पुरुष प्रकृते परः केवलानुभवानंद स्वरूप सर्वबुद्धिदृक्. सर विदितोत्ससी भवान साक्षात पुरुषः प्रकृते परः केवल अनुभवनानंद स्वरूप सर्व बुद्धिदृक्. तर वासुदेव म्हणतायत भगवंतांना की तुम्ही पुरुषोत्तम आहात पुरुषोत्तम भगवंत असल्यामुळे ह्या भौतिक सृष्टीच्या पलीकडे असल्यामुळे तुम्ही सगळ्यांचे जीवात्म्यांचे मेन स्रोत आहात परमात्मा आहात. आणि इतकंच नव्हे तर केवळ आपलं हे जे स्वरूप आहे सच्चिदानंद स्वरूप आहे हे केवळ दिव्य ज्ञानाच्या प्राप्तीनेच एखादा समजून घेऊ शकतो. आणि इतकंच नव्हे तर हे समजून घेतल्यामुळे मी आता तुमची जी काही अवस्था आहे ही आता समजू शकतो हे भगवंता अगदी अचूक पद्धतीने समजू शकतोय असं सांगतो की सर्व बुद्धिदृक माझ्या बुद्धीच्या आधाराने हे आपलं जे स्वरूप आहे हे मी व्यवस्थित पद्धतीने समजून घेऊ शकतोय असं वसुदेव म्हणतात. आणि हे सांगताना भगवंत ऍक्च्युअली जेव्हा देवकीच्या श्लोकामध्ये आपण हे बघत होतो की देवकी पण तिथे पूर्वी घाबरलेली असते. आपल्याला सगळ्यांना माहिती पूर्वीची परिस्थिती काय त्यामुळे तो आपण पार्ट रिपीट इथे करत नाहीये. पण हा मूळ भाव जो आहे देवकीचा की एवढ्या सगळ्या परिस्थितीतून गेल्यानंतर सुद्धा जसं आपण म्हणतो एखादी माता जी आहे प्रसूतीच्या वेळेस इतके त्रास आणि इतके कष्ट भोगत असते पण त्या एका बाळाच्या रडण्याने तिचे सगळे कष्ट ती ज्या पद्धतीने विसरून जाते अशा पद्धतीने इथे प्राकट्य भगवंतांचं झाल्यामुळे केवळ शिशूचं प्राकट्य झालेलं नाहीये भगवंतांचं प्राकट्य झाल्यामुळे 7 म्हणजे पूर्वीचे जे सगळे पुत्र जे आहेत यांच्या वेळेस जे काही क्लेश कष्ट कंसाकडून या दोघांना भोगावे लागलेले आहेत या तुरुंगामध्ये
हे पूर्णपणे देवकी विसरून गेल्यासारखी झालेली आहे. कारण एक सुखद आनंद भगवंतांच्या स्वरूपाने, दिव्य स्वरूपाने तिला प्राप्त झालेला दिसून येतोय. या श्लोकाच्या तात्पर्यामध्ये खूप सुंदर पद्धतीने प्रभुपादांनी सांगितलंय की कशा पद्धतीने भगवंतांचे हे जे दोन शुद्ध भक्त आहेत, वसुदेव आणि देवकी जे आहेत, ज्यांना भगवंतांनी या प्रार्थना ऐकल्यानंतर काय काय सांगितलं. तर सगळ्यात प्रथम देवकीला भगवंत म्हणतायत की अर्थात आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, हा विषय नवीन नाहीये किंवा जन्मोत्सवाच्या वेळेस आपण हा घेतोच की हे प्रथमच नाहीये की तुम्ही मला भेटता आहात, तर मी तुम्हाला कशा पद्धतीने विचार केला की बाबा तुम्हीच माझे माता पिता होऊ शकता. तर जवळजवळ असं सांगितलंय की 12,000 वर्षांसाठी, आणि ते पण 12,000 वर्ष कुठले, देवतांचे 12,000 वर्ष. देवतांच्या 12,000 वर्षांच्या या कालावधीमध्ये या देवकी आणि वसुदेवाने कडी तपश्चर्या केलेली आहे. आणि अशा पद्धतीची तपश्चर्या भागवतामध्ये चांगली आपल्याला दिसून येते की अगदी अन्न त्याग, त्याच्यानंतर जलत्याग, आणि नंतर वायूचा पण हळूहळू त्याग केल्यानंतर असं म्हणतात की शुद्धी आचरणाने आणि तपश्चर्याने शुद्धी प्राप्त होते. आणि जिथे शुद्धी प्राप्त होते तिथे भगवंतांचं निवासस्थान स्वतः आपोआप तयार होतं असं आपण म्हणतो. तर इथे वास्तविक इथे प्रकट झाल्यानंतर देवकी यांच्या समोर भगवंत म्हणतायत की सगळ्यात पहिल्यांदा मी तुमच्याकडे जेव्हा मी प्रकट झालो होतो तेव्हा मी पृष्णीच्या म्हणजे पृष्णीकडून मी माझं प्राप्त झालं होतं. पृष्णी म्हणजे कोण आहे, ही माता पृष्णी आणि सुतपा. आता जी देवकी आहे ती पहिल्यांदा कोण होती, पृष्णी होती आणि सुतपा. तर पृष्णी आणि सुतपाने पण हे अनेक कडक म्हणजे अगदी तपश्चर्या केल्यामुळे मी त्यांच्या पोटी जन्मलो. आणि हे कधी, त्रेतायुगामध्ये. तर भगवंत सांगतायत ह्याच्यामध्ये रूप गोस्वामी खूप सुंदर पद्धतीने असं सांगण्याचा प्रयत्न करतायत की पृष्णी गर्भ हा वास्तविक कोण आहे, हा विष्णूच आहे. हा अन्य कोणीच नाहीये, हा विष्णूच आहे. तोच चतुर्भुज विष्णू आहे. आणि हा जेव्हा या पृष्णीला जेव्हा तो प्राप्त झाला, तर तेव्हा ही पृष्णी कोण आहे, सुतपा कोण आहे, तर सुतपा आहे हा प्रजापती. स्वयंभू मनू हे ह्याचे अनेक पुत्र जे आहेत त्यातला हा एक पुत्र म्हणजे प्रजापती, म्हणजे हा सुतपा. हा सुतप जो आहे आणि सुतपाची पत्नी ही पृष्णी, तिच्या गर्भामध्ये याचं प्राकट्य झाल्यामुळे भगवंतांचं नाव पृष्णी गर्भ असं इथे आपण समजून घेतो. तर भगवंत खूप छान पद्धतीने सांगतायत की पूर्णपणे हे माझी माता, अगदी आदर एखाद्या आपण आपल्या मातेला म्हणावं, प्रकट झालेले चतुर्भुजामध्ये शंख चक्रम सकिरीट कुंडलम सपीत वस्त्रम सरसी रुहेक्षणम सहार वक्षस्थल शोभि कौस्तुभम नमाम विष्णू शीर्षा चतुर्भुजम. अशा दिव्य स्वरूपात प्रकट जरी झाले असतील तरी या मातेला माता या नावानेच ते संबोधतायत आणि म्हणतायत की हे माते, मी आपल्या उदरात मध्ये कधी प्रकट झालेलो आहे, तर पृष्णी या स्वरूपामध्ये तुम्ही असताना. आणि का, तर अनेक पद्धतीच्या या तपश्चर्यामुळे तुमचं मन जे आहे हे पूर्णपणे माझ्यामध्ये संलग्न झालेलं होतं. आणि पूर्णपणे संलग्न झाल्यामुळे हृदयाची काय झाली, हृदयाचं स्पष्टीकरण झालं, त्याची शुद्धी झाली. आणि पूर्णपणे भगवंतांचे खूप छान वाक्य आहेत. आपल्याला गोपाळकृष्ण महाराज बऱ्याच वेळा सांगतात की भगवान किती नम्र आहेत. तर ह्याचा एक जे नमुना आहे की भगवान म्हणतायत ओ सिनलेस मदर. ओ सिनलेस मदर म्हणजे हे पापमुक्त, हे माझी माता, पापरहित माता, अशा या तुझ्या उदरामध्ये मी नाहीतर आणखीन कोट प्रकट होणार की तुला वास्तविक पाहता, तुला मी जेव्हा तुझ्या समोर प्रकट झालेलो आहे तुला मुक्ती सुद्धा मागता आली असती. पण या सगळ्या भौतिक गोष्टी, या सगळ्या गोष्टींचा विचार सोडून तू केवळ असा विचार केलास की मी तुझ्या पोटी जन्म घ्यावा. तर अशा पद्धतीने सुतपा आणि पृष्णी तुमच्या या तपश्चर्याने आणि तुमच्या या अंतर्भावनेने, मीच तुमच्या अंतर्भावामध्ये तर प्रकट झालोच पहिल्यांदा, पण या गर्भामध्ये सुद्धा प्रकट झालो. तर पृष्णी गर्भामध्ये प्रकट झाल्यामुळे, पृष्णीच्या गर्भामध्ये प्रकट झाल्यामुळे भगवंतांचं हे पहिलं नाव पृष्णी गर्भ होतं. आणि सुतपा त्यांचे वडील होते भगवंतांचे. तर असंही म्हटलं जातं की
या गर्भामध्ये ज्या पद्धतीने भगवान प्रकट होत आहेत आपल्या शुद्ध भक्तांच्या ह्याच्यामध्ये, त्याचप्रमाणे मंदिराच्या अर्चविग्रहाच्या स्वरूपाने गर्भामध्ये सुद्धा, गर्भगृहामध्ये सुद्धा प्रकट होत असतात. म्हणून मंदिराचे अनेक जर तत्व असतील तर जिथे भगवंतांचं प्राकट्य आहे, जिथे भगवंतांचा विग्रह आहे, त्याला पण गर्भ असं म्हटलेलं आहे, गर्भगृह असं म्हटलेलं आहे. तर वास्तविक ह्या मंदिराचे अनेक जरी अंग असतील तर गर्भातून प्रकट झालेली कुठलीही वस्तू असते ती जीवन देण्यासाठी किंवा जीवन घेण्यासाठी आणि सैरावर मुक्त होण्यासाठी आणि सुनंदित या सगळ्याचा आचरण करण्यासाठी तिथे सिद्ध होते. अशा पद्धतीने ती भगवंतांची जी भगवंतांचा जो विग्रह असतो, ज्याला आपण मूर्ती म्हणतो, तो विग्रह व्यवस्थित धर्म पद्धतीने जेव्हा त्याच्यात प्राणप्रतिष्ठा होते तेव्हा त्या गर्भगृहामध्ये जो असतो तो फुलून याच्यामध्ये प्राणतत्व प्राकट केलं आहे. म्हणून प्रभुपादांनी बऱ्याच वेळा सांगितलेलं आहे की हे दुसऱ्या पद्धतीचं प्राकट्य आहे भगवंतांचं. जन्मोत्सवाचं प्राकट्य आपण वेगळं, पण मंदिरामध्ये आपण पण त्यांचं प्राकट्य बघतो. पण आपण आजचं जे प्राकट्य आहे हे देवकीच्या समोरचं प्राकट्य आहे, कृष्णीच्या समोरचं प्राकट्य आहे किंवा आदित्यच्या समोरचं प्राकट्य आहे. या विषयाकडून आपण आपल्या स्वतःच्या चिंतनामध्ये आपण हे प्राकट्य कसं पाहणार आहोत हे आपण आजच्या विषयामध्ये पाहणार आहोत. हे मला सांगावं असं वाटतं आवर्जून. तर महत्वाची गोष्ट इथे अशी आहे की हा इतिहास पूर्वकालीन घेऊन गेल्यानंतर कृष्ण आणि स्तुपाचं सांगितल्यानंतर पुन्हा हे पण सांगितलं की ज्याप्रमाणे मी कृष्णी गर्भाच्या स्वरूपाने प्रकट झालो होतो, हे माता, त्याच्यानंतर मी आदित्य आणि कश्यप यांच्याद्वारे मी उपेंद्र या स्वरूपाने प्रकट झालो होतो. रूप गोस्वामी हे सुद्धा सांगतायत की जे कृष्णी गर्भ आहेत हेच कृष्णी गर्भाचे स्वरूप जे आहे, जे आपण आता सांगितलं किंवा चतुर्भुज स्वरूप जे आहे, हे ध्रुवाच्या समोर प्रकट झाले होते. तेच स्वरूप भगवंतांचं जे आहे कृष्णी गर्भाचं, तेच ध्रुवाच्या समोर प्रकट झाले होते जेव्हा त्यांनी इतकी मोठी ध्यान साधना केली होती नारद मुनींच्या सांगण्यानुसार. आणि त्यांनीच या कृष्णी गर्भाच्या स्वरूपाने ध्रुवाला ध्रुवलोक जो आहे हा त्याच्या भक्तीचा रिवॉर्ड म्हणून, त्याला कृपा म्हणून की असं स्थान की जिथून त्याला कोणी हलवणार नाही असं निरंतर म्हणजे तिथे बसल्यानंतर कुठल्याही पद्धतीने त्याच्या साधनेमध्ये व्यत्यय येऊ नये आणि अशा पद्धतीने भगवंतांनी त्याला ते स्थान दिलेलं आहे. तर भगवान जेव्हा त्या याच्या स्वरूपात होते, कृष्णी गर्भाच्या स्वरूपात होते, तेव्हा ते त्यांना रिवॉर्ड त्यांना दिला असं सांगितलेलं आहे. आणि इथे आणखीन एक सांगावं असं वाटतं की उपेंद्र या नावाच्या स्वरूपाने कोणाला प्राप्त झाले तर आदिती आणि कश्यप. तर आपल्याला सगळ्यांना माहितीये भागवतामध्ये आपण जेव्हा वामन अवतार पाहतो तर या वामनाचं मूळ स्वरूप जे आहे हे दुसरं, जसं आपण म्हणतो वसुदेव किंवा हा माधव किंवा हा गोपाल, याचं मूळ स्वरूप काय आहे तर हे कृष्ण आहे. तर त्याप्रमाणे वामनाचं मूळ स्वरूप उपेंद्र आहे असं म्हटलं जातं. आणि हे आदितीच्या उदरातून प्राप्त झालेले आहेत. आणि प्राप्त झाल्यानंतर इथे आपण बघतो अनेक देवता येतात आणि त्यांना सुसज्ज करतात आणि एक बटू म्हणून शेवटी बलिराजाकडे पाठवतात. तर अनेक भगवंतांचे अवतार आहेत, जसं आपण म्हणतो लीला अवतार आहे, युग अवतार आहे, मन्वंतर अवतार आहे, पुरुष अवतार आहे, गुण अवतार आहे आणि शेवटी आपण म्हणतो की शक्तावेश अवतार आहे. आणि प्रभुपाद हे शक्तवेश अवतार आहे हे आपण समजतो. तर आज प्रभुपादांचं जेव्हा प्राकट्य झाले हे एका शक्तावेश अवताराचं प्राकट्य आहे हे पण आपण समजून घेतो. तेव्हा भगवंतांच्या जेव्हा आपण प्राकट्य जेव्हा जन्मोत्सव तिथीच्या पद्धतीने समजण्याचा प्रयत्न करतो तर तो तिथे फक्त हाती घोडा पालखी जय कन्हैया लाल की या उद्गारण तिथे संपत नाही. याची जी सांगता तिथे सुरुवात होते आणि अनेक तिथींना ती जन्म देते असं आपल्याला लक्षात येतं. आणि इथे आपण विशेष करून बघतोय की हे कन्व्हिन्स करण्यासाठी प्रयत्न करतायत भगवंत, कारण या अनेक कष्टातून देवकी आणि वसुदेव खूप आशेने भगवंतांची विनवणी करून भगवंतांकडे बघतायत की खाली म्हणजे अशा परिस्थितीमध्ये या तुरुंगामध्ये भगवंत प्रकट झालेले आहेत. आणि तेव्हा याचना करून ती म्हणते की ह्या स्वरूपामध्ये तुम्ही प्रकट झालेला आहात, तर कंसाने बघितलं तर काय होईल. मग शेवटी आपलं परिवर्तन एका बालकाच्या स्वरूपात करतात. तर वास्तविक भगवंतांना बालकाच्या स्वरूपातच प्रकट व्हायचं होतं. भगवंत सांगतात सुद्धा हे देवकी तुझा असा गैरसमज होऊ नये की भगवंतच आहे का नाही मी,
तर असं जर कोणी विचारलं की भगवान चतुर्भुजामध्ये कसे काय प्रकट झाले, डायरेक्टली कृष्णाच्या स्वरूपात प्रकट का नाही झाले? तर इथे खूप सुंदर पद्धतीने प्रभुपादांनी या भागवताच्या तात्पर्यात सांगितलेलं आहे की याची सांगता आणि याची परिपूर्णता सुद्धा भगवंतांनीच दिली देवकीला, की मी का अशा चतुर्भुजामध्ये प्राप्त झालो. वास्तविक पाहता भगवंत असं म्हणतायत की आपलं प्रभुपाद असं म्हणतायत भगवद्गीतेमध्ये, जो 18वा अध्याय आहे त्याच्या 65 आणि 66व्या श्लोकामध्ये विशेष करून सांगतायत की एका गौड्या भक्ताने फक्त भगवंतांचं द्विज स्वरूप जे आहे हे आपल्या समोर ध्यानासाठी ठेवलं पाहिजे. जे अर्जुनाच्या समोर होतं, जे गोपींच्या समोर होतं, तेच फक्त स्वरूप जे आहे, यशोदानंदनाचं स्वरूप जे आहे ते डोळ्यासमोर ठेवून आपलं हे जीवन जे आहे आध्यात्मिक जीवन हे परिपूर्ण करावं असं सांगतात. पण इथे भगवंत सांगण्याचा प्रयत्न करतायत की हे देव की तू समजून घे की मी चतुर्भुज स्वरूपात का प्राप्त झालो तुला. तर त्याचं कारण असं आहे की तुला मी थोडक्यात पावती देतो आहे की तोच मी आहे जो मी तुझ्या पूर्व 2 जन्मांमध्ये प्राप्त झालो होतो तुला, आणि पुत्र म्हणून मी तुला प्राप्त झालो होतो तुम्हाला दोघांना. तर त्याचप्रमाणे आता सुद्धा कुठे कुठल्याही पद्धतीचा तुला संदेह असू नये की हे आता हा बालक कोण आहे, म्हणून मी माझ्या या स्वरूपात प्रकट झालेलो आहे आणि आता मी माझ्या मूळ स्वरूपामध्ये जातो आहे. आणि मग पुन्हा कृष्णाच्या स्वरूपात आपण बघतो बालकाच्या स्वरूपामध्ये तिथे भगवान स्वतःचं परिवर्तन करतात. तर खूप सुंदर पद्धतीने भगवान सांगता केल्यानंतर अशा पद्धतीने प्रभुपाद सांगतात की या श्लोकाच्या तात्पर्यामध्ये की 3 प्रकारचे लोक आहेत. एक आहे स्वर्ग लोक आहे, एक आहे मृत्यू लोक आहे, ज्याला मर्त्य लोक म्हणतात. कारण हा जो श्लोक आहे मर्त्यो मृत्यू व्याला वितहा पलायन याच्याने सुरुवात होते. म्हणून हा विषय अत्यंत महत्वाचा वाटतो मला की एक आहे स्वर्गलोक जिथे एखाद्याचं जे आयु जे आहे, जीवनाची आयु आहे ती खूप मोठी आहे, अनेक वर्षांसाठी जगू शकतात उच्च लोकांमध्ये. दुसरं काय आहे पाताळ लोकांमध्ये, तिथे पण अनेक वर्षांसाठी जीवतत्वांना तिथे जगावं लागतं, कारण पाप भोगण्यासाठी किंवा आणखीन जे काही आहे हे पाताळात पाठवलं जातं. किंवा आणखीन जसं आपण म्हणतो नरक आहे, हे सगळ्या गोष्टी जरी असतील हे खरे निम्न लोक आहेत असं म्हणले. आणि ती मधलं जे काय आहे मध्य लोक म्हणजे मर्त्यूलोक, मृत्यूलोक. त्या मृत्यूलोकामध्ये मात्र एक आहे की ते जीवन मात्र फार कमी आहे, आयु फार कमी आहे, पण ती आयु हळूहळू कमी होत जाते कलियुगाकडे येताना. पण तितकंच कठीण का, कारण आयु एका जीवतत्वाची जरी कमी असली किंवा छोटी असली तरी त्याला जे 84 लाख योनीतून यावं लागतं हे एक मोठंच गणित आहे असं समजायला हरकत नाही. पण इतकं सगळं होताना सुद्धा इथे आपण आता बघतोय की अनेकांनी याच पृथ्वीवरती राहून याच भगवंतांच्या स्वरूपाला आपल्या मनामध्ये, आपल्या चिंतनामध्ये कसं प्रकट केलं हे आपण समजून घेतो. तर सगळ्यात इथे महत्वाचं असं आहे की मेन गोल आपला जीवनात काय असला पाहिजे. तर जो देवकी, जो आदिती आणि जो कृष्णीचा होता, तो कृष्णीला पण असं वाटलेलं होतं की आपल्या हृदयामध्ये हे भगवंतांचं जे प्राकट्य झालेलं आहे हे माझ्या बालकाच्या स्वरूपाने प्रकट व्हावं. त्याच नंतर उपेंद्राच्या स्वरूपामध्ये आदितीला पण असं वाटलं की माझ्या उदरामध्ये भगवंतांचं स्वरूप अशा पद्धतीने बालकाच्या स्वरूपाने प्रकट व्हावं. इथे देवकीला पण असं वाटतं की माझ्या बालकाच्या स्वरूपानेच प्रकट व्हावं. पण त्याच भगवंताच्या स्वरूपाला आपल्या चैतन्यामध्ये आपण कसं प्रकट करतो हे आपण समजून घेतलं पाहिजे. तर हा उत्सव अनेक पद्धतीने जरी आपण साजरा करत असलो तर लॉकडाऊनच्या आधी अशा घोषणा होत होत्या, डोंट गो आउट, बाहेर जाऊ नका, कुठल्याही पद्धतीने बाहेर जाऊ नका, आतमध्ये राहा. मी असं म्हणतो की भक्तांसाठी एक उत्तम गोष्ट होती. काही भक्तांनी असे पण निरोप पाठवले होते की डोंट गो आउट, गो इनसाइड यू. म्हणजे तुम्ही कुठेही बाहेर जाऊ नका, पण स्वतःच्या आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करा, अंतर्मुख होण्याचा प्रयत्न करा, कारण ही अशी वेळ आहे अंतर्मुख होण्याची वेळ आहे. तर मला असं वाटतं की आपल्या चैतन्यामध्ये जेव्हा आपण अंतर्मुख आपण जेव्हा व्हायला पाहिजे, तर सगळ्यात मोठी गोष्ट काय आहे अंतर्मुख होण्याची, तर अंतर्मुख होणे किंवा एकरूप होणे म्हणजे ऍब्सॉर्ब्ड होणे, पूर्णपणे त्या विषयामध्ये संलग्न होणे. याच्यामध्ये अनेक उच्च उदाहरणं आहेत
आणि याचं पहिलं जे आपण समजून घेतलं पाहिजे, याचा पहिला टप्पा काय आहे अंतर्मुख होण्याचा, तर तो असा आहे की एक तर आपण समजून घेतलं पाहिजे की प्रत्येक साधू, प्रत्येक संत, प्रत्येक भक्त, प्रत्येक योगी हे केवळ उच्च स्तरावरती कुठलाही आपल्या साधना करण्यासाठी कशासाठी साधना करतात की अंतर्मुख होण्यासाठी, पूर्णतः भगवंतांमध्ये अंतर्मुख होण्यासाठी. इतर दुसरं काहीही याच्यामध्ये त्यांचा उद्देश नसतो. हा आपला सगळ्यांचा असणं अत्यंत अपेक्षित आहे. त्याच्यासाठी सदैव आपण काय केलं पाहिजे, ध्यान केलं पाहिजे. आणि ध्यान करण्याच्या अनेक जरी पद्धती असतील तर आपल्याला हरे कृष्ण महामंत्र सांगितलेलंच आहे. पण इथे तिकडे इकडे कुठे न जाता मी माझ्या मूळ मुद्द्यावरती येतो की ज्या पद्धतीने भगवंतांचं प्राकट्य या भौतिक जगतामध्ये होतं, त्याच पद्धतीने आपल्या या देहामध्ये जेव्हा आपला आध्यात्मिक साक्षात्कार होतो त्याच्यामध्ये आपण फरक जाणून घेऊ नये. एक आहे भगवंतांचं प्राकट्य आणि एक आपलं स्वतःच्या स्वरूपाचं प्राकट्य. मी कोण आहे, अथा तो ब्रह्म जिज्ञासा. मी कोण आहे, मी शरीर नाहीये, मी आत्मा आहे आणि माझं नातं जे भगवंतांचे असं आहे. हा भाव जेव्हा हृदयामध्ये प्रकट होतो, खऱ्या पद्धतीने भगवंत तिथे प्रकट होतात असा पण एक भाव आहे. कारण तो एकदा भाव तिकडे प्रकट झाला, योग्यांच्या मनामध्ये होतो, भक्तांच्या हृदयामध्ये होतो, पण भक्तांच्या सेवेमध्ये होतो. योग्यांच्या मनामध्ये झाल्यानंतर तिथेच त्यांची पूर्णता वाटते, तिथेच त्यांना पूर्णत्व वाटतं, म्हणून ते तिथेच थांबतात. पण भक्त तिथे थांबत नाही. भक्त भक्ती करून आपल्या ज्या काही आश्रमात आहे तिथे मग भक्ती करून त्याला काय प्राप्ती होते, कशाची प्राप्ती होते, पूर्णताची प्राप्ती होते. पूर्णताची प्राप्ती होते म्हणजे संलग्न राहून सेवेची प्राप्ती होते आणि ही सेवाच याची पूर्णता आहे, अन्य काहीच नाही. तर असं खूप सुंदर पद्धतीने जर एक उदाहरण जर घ्यायचं झालं तर आपण शबरीचं घेऊ शकतो. कोणाच्या सहाय्याने? मातंग ऋषी. मातंग ऋषीने शबरीला सांगितलं होतं, बिचारी भिलीण होती आणि भिलीण असल्यामुळे, शूद्र जातीच्या असल्यामुळे तिच्या आपल्याला माहितीये की तिचे जे वरिष्ठ होते अशा कुठल्या तरी एका मनुष्याशी तिचा विवाह करणार होते, तिला ते पसंत नव्हतं, म्हणून तिथून ती घरातून पळून इथे मतंग ऋषींच्या आश्रमाकडे ती आलेली होती. त्यांची सेवा करीत होती, त्यांच्यासाठी लाकडं आणून देत होती. आणि या मतंग ऋषींनी तिची सेवा आणि हे सगळं बघितल्यानंतर आपल्याला असं लक्षात येतं, या शबरीला उत्तम पद्धतीचा आशीर्वाद दिला, कृपा दिली होती आणि सांगितलं होतं की हे शबरी, मी आता अंतर्धान होतोय, पण इथे तू अशीच या रामचंद्रांचं म्हणजे तू जे काही ध्यान करतेस भगवंतांचं ते तशीच करीत राहा, कारण त्रेतायुगाच्या विशिष्ट कालावधीमध्ये भगवान स्वतः तुला येऊन इथे दर्शन देतील. तर हे भगवंतांचं प्राकट्य हे केवळ शबरीच्या कशामुळे झालेलं आहे? एकरूप एक सांगता ध्यानाने झालेलं आहे. तर अशा या ध्यानाने ज्या पद्धतीने मतंग ऋषीच्या कृपेने रामचंद्रांची प्राप्ती झाली, त्याच बरोबर प्रल्हादाला नारद मुनींच्या सहाय्यतेने नरसिंहाची प्राप्ती झाली, किंवा भीष्मदेवांना भगवंतांच्या सानिध्यामध्ये आपले प्राण सोडता आले. पूर्णपणे भीष्मदेव आपलं देह सोडण्याचा प्रयत्न करतायत, पूर्णपणे संलग्न होत आहेत भगवंतामध्ये. आजूबाजूला कोणीच नसायचं तिकडे. जसं आपण आता हे लॉकडाऊन म्हणतोय, त्या रणांगणावरती फक्त विचार करा की त्या फक्त बाणाच्या शयांवरती एकटे शयनस्थ असल्यानंतर त्यांना जेव्हा हे लक्षात येतं की हस्तिनापूर आता सुरक्षित आहे, सुरक्षित हातामध्ये आहे, तेव्हा मी माझा प्राण सोडेन. आणि त्यावेळेस जेव्हा त्यांचा प्राण सोडण्याची वेळ येते तेव्हा सगळे हे जे पांडव बंधू जे आहेत आणि कौरव बंधू जे सगळे असतात आणि तिथे भगवान स्वतः तिथे असल्यामुळे भीष्म त्यांच्या मुखाकडे बघून पूर्णपणे त्यांच्यामध्ये संलग्न होऊन आपला प्राण जो आहे आणि विष्णू सहस्रनाम वगैरे आपण बघतो याचं हे उच्चारण करून याचा त्याग देतात. आणि ध्रुवाची पण आपण असंच म्हणतो, आपण आता मगाशी पण उदाहरण घेतलं आपण की ध्रुवाला पण नारद मुनीच्याच कृपेने ही संलग्नता प्राप्त झालेली आहे. तर पूर्णपणे भगवंतांमध्ये अंतर्मुख होऊन त्यांचा विचार करून त्यांचं सानिध्य आपल्या हृदयामध्ये प्राप्त करून घेणं आणि प्राकट्य करणं, खऱ्या पद्धतीने अशा स्वरूपाने आपण जन्माष्टमी महोत्सव करू शकतो. एरवी आपण इतके एकमेकांमध्ये गुंतलेलो असतो, मंदिरामध्ये गुंतलेलो असतो, पण कधी कधी स्वतःवरच्या भानावर ते पण राहत नाही की आपल्याकडनं किती अपराध पण झालेले असतात या मंदिरामध्ये, किती भक्तांच्या प्रती आपले झालेले असतात, त्याची क्षमायाचना करून आपण शेवटी हा साजरा करत असतो. तर
याच्यात असं सांगितलेलं आहे की सर्वदर्शी विमुक्तात्मा सर्वज्ञ ज्ञानोत्तमम. सर्वदर्शी विमुक्तात्मा सर्वज्ञ ज्ञानोत्तमम. मग अंतर्मुख होण्याची वस्तू म्हणजे ध्यान कोणाचं केलं पाहिजे, कशाचं केलं पाहिजे? जर जी सर्वदर्शी आहे, विमुक्त आत्मा आहे, सर्वज्ञ आहे आणि ज्ञान उत्तम आहे. विष्णू सहस्रनामातले आता काही मी 2-3 श्लोक घेतो आहे, ज्याच्यामुळे आपल्याला असं लक्षात येईल की भगवंतांवरतीच का ध्यान केलं पाहिजे. तर एक म्हणजे सर्वदर्शी. सर्वदर्शी म्हणजे सगळ्याची माहिती ठेवणारा, सगळ्याचं ज्ञान ठेवणारा आहे. एकाच ठिकाणी कुठेतरी आपल्यापासून दूर, सगळ्या ग्रहांपासून दूर, सगळ्या लोकांपासून दूर, पण सगळ्यांची माहिती ठेवणारा, सगळ्यांचं ज्ञान असणारा असा तो. आणि विमुक्त आत्मा. विमुक्त आत्मा म्हणजे काय? स्वतः मुक्त असल्यामुळे त्याला कुठल्याही पद्धतीचं बंधन नाहीये. सर्वदर्शी विमुक्त आत्मा सर्वज्ञ ज्ञानोत्तमम विमुक्त आत्मा आहे. अशा पद्धतीची जी व्यक्ती आहे ही ध्यान करण्यासाठी उत्तम आहे असं सांगितलेलं आहे. हा दुसरा गुण झाला भगवंतांचा. तिसरा गुण असा आहे की सर्वज्ञ. सर्वज्ञ म्हणजे सगळीकडे आहे, सर्वव्यापी आहे. आणि सर्वव्यापी असल्यामुळे प्रत्येक गोष्टीचं भान भगवंतांना आहे. सर्वज्ञ ज्ञान उत्तमम. आणि उत्तम पद्धतीचं ज्ञान भगवंतांनी आपल्या हृदयामध्येच जागृत ठेवल्यामुळे विशिष्ट पद्धतीने त्यांना ज्ञान घेण्याची काही आवश्यकता नसते. हा प्राकट्य होतो तेव्हा आपण गुरु घेतला पाहिजे, म्हणून सांदीपनी गुरूंच्या आश्रमामध्ये ते आपलं शिक्षण घेतात, एका ब्रह्मचार्याच्या स्वरूपामध्ये आपल्या भावाबरोबर आणि आपल्या इतर सखांबरोबर. परंतु सगळ्यात महत्वाचं हे आहे की ते सर्वज्ञ आहेत, सर्व ज्ञानी आहेत. तर सर्वदर्शी विमुक्त आत्मा सर्वज्ञ ज्ञानोत्तमम असे गुण जर एका व्यक्तीमध्ये असतील तर अशा व्यक्तीवरती ध्यान करणं सगळ्यात उपयुक्त आहे जीवात्म्याला. आणि याच व्यक्ती आपण ध्यान का केलं कृष्णींनी अशा तत्वावरती, ध्यान का केलं देवकींनी अशा तत्वावरती, ध्यान का केलं उपेंद्राची प्राप्ती करण्यासाठी या आदितींनी, तर ह्याचं हे कारण आहे. पुढे असं सांगितलेलं आहे चतुर्मूर्ती चतुर्बाहू चतुरात्मा चतुर्बाहू चतुर्वेद विधेयकपात. खूप सुंदर श्लोक आहे. चतुर्मूर्ती चतुर्बाहू चतुर्व्यूह चतुर्गती चतुरात्मा चतुर्भाव चतुर्वेद वेद विधेयकपात. तर हे 8 जे शब्द आहेत त्याच्यात 4 हे शब्द सतत येतात. चतुर्मूर्ती ही म्हटल्यानंतर जे अनेक स्वरूप जे आहेत, 4 पद्धतीचे जे स्वरूप आहेत भगवंतांचे, अनेक स्वरूप जे आहेत त्याच्यामध्ये ते प्राप्त होत असतात किंवा आणखीन रूप घेत असतात असे म्हणायला हरकत नाही. चतुर्मूर्ती चतुर्बाहू चतुर्व्यूह चतुर्गती. ही चतुर्बाहू 4 भुजांमध्ये शंख चक्र पद्मादिक आणि गदा हे पकडण्यासाठी. चतुर्व्यूह आपल्याला व्यूहाची संकल्पना आपल्याला प्रभुपादांनी खूप सुंदर पद्धतीने भागवतात सांगितले. चतुर्व्यूह म्हणजे जो मूळ नारायण जो आहे, या नारायणाच्या स्वरूपाने 4 तत्व प्रकट होतात. वासुदेव, संकर्षण, प्रद्युम्न आणि अनिरुद्ध हे चतुर्व्यूह आहेत. तर हे चतुर्व्यूहामध्ये प्रकट होतात. आणि आपण जेव्हा रामचंद्रांचं स्वरूप जेव्हा बघतो, राम लक्ष्मण भरत आणि शत्रुघ्न, तर हे 4 आहेत. वासुदेव म्हणजे रामचंद्र, संकर्षण म्हणजे लक्ष्मण, प्रद्युम्न म्हणजे भरत आणि शत्रुघ्न म्हणजे अनिरुद्ध. तर अशा पद्धतीने इथे चतुरात्मा चतुर्भाव चतुर्वेद वेद विधेयकपाद चतुर्गती. पहिल्या ह्याच्या आधी आलं तर काय चतुर्गती. ही म्हणजे काय की या जीवात्म्याला अल्टिमेट गोल काय सांगितलंय भगवंतांनी आपल्या वेदांतून सांगितलंय की वर्ण आणि आश्रम यांच्या पण पलीकडे असलेलं हे तत्व आहे. चतुर्मूर्ती चतुर्बाहू चतुर्व्यूह चतुर्गती. चतुरात्मा चतुर्भाव चतुर्वेद विधेयकपात. चतुर्वेद चतुरात्मा म्हणजे जो अगदी क्लिअर आहे, आपल्या मनामध्ये स्वच्छ भावना ठेवतो आणि त्याला माहितीये प्रत्येक गोष्ट त्याला अगदी जशी आहे तशीच माहिती आहे. त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीने उलाढाल होत नाही. अशा पद्धतीने त्या ज्ञानामध्ये क्लिअर माइंडेड, एकदम क्लिअर माइंडेड, स्वच्छ मनाचं. म्हणजे असं एकदम पाणी स्वच्छ जर असेल तर खालची अगदी ती रेती आहे त्याचा एक एक कण दिसायला लागतो, इतकं स्वच्छ.
असं क्लिअर म्हणे. चतुरात्मा, इथे आत्मा आत्म्यासाठी नाहीये, मनासाठी हा उद्देश म्हटलेला आहे. चतुरात्मा चतुर्भाव. तर चतुर्भाव म्हणजे काय की सगळ्या पद्धतीने हे अनेक भाव जे आहेत आपले भक्तांचे जे भाव आहेत याचं पण ते स्रोत आहे. चतुर्भाव चतुर्वेद विदेकपात. चतुर्वेद विद म्हणजे चतुर्वेद विदेकपात हे म्हणण्यासाठी, चतुर्वेद विद म्हणण्यासाठी की सगळ्या वेदांचं पण ज्ञान ठेवणार आहे. चतुर्वेद विद म्हणजे विद्वान हा शब्द इथून येतो. चतुर्वेद विद म्हणजे चारी वेदांचं विद ज्ञान आपल्याच हृदयामध्ये ज्यांना आत्मतःच आहे, नैसर्गिकता आहे, असे हे जे आहेत हे का आहेत ध्यान करण्यासाठी उपयुक्त, तर एकपात आहेत, वन फुटेड. एकपात या शब्दाचा जो अर्थ आहे हा भगवद्गीतेतल्या 10व्या अध्यायातल्या 42व्या श्लोकात खूप छान पद्धतीने सांगितलंय. एकसेन स्थितो जगतः. अर्जुनाला 10व्या अध्यायामध्ये जेव्हा भगवंत सांगतायत की तुला या सगळ्या माझी जी स्वरूप आहेत ही अनेक आहेत, की काय काय तू समजून आहे तुझ्या या लिमिटेड ज्ञानाने तू गोंधळून जाशील. तर त्यापेक्षा तू फक्त हे समजून घे की जे काही या जगामध्ये जे शाश्वत स्वरूपाने आता जे राहत आहे इथे, जी ज्याच्यामध्ये चेतना आहे, जे शाश्वत आहे, जे स्थिरावलेलं आहे, याला स्थिरवण्याचं कारण केवळ मी आहे. कारण मी सगळ्यांमध्येच प्रवेश करतो आहे आणि मी प्रवेश केल्यामुळे हे सगळं जे आहे हे आपापल्या ठिकाणी स्थित आहे असं तू समजून घे. त्यामुळे आपल्याकडे 4 ही संख्या बऱ्याच वेळा आपल्याला ऐकायला पण मिळते. चतुर्वेदा श्री भगवत प्रसाद. इथे पण आपल्याला असं ऐकायला मिळतं की जो आपला जो परम गुरु जो आहे, आज आपण बघतो आपल्या परम गुरूंना, परमगुरु कशामुळे तृप्त होतात, संतुष्ट होतात, जेव्हा भगवंतांना 4 पद्धतीचे जेव्हा आपण भोग अर्पण करतो. आपण जेव्हा बघतो लोक 4 पद्धतीचे भोग अर्पण करायला लागतात, तर त्याच्यामध्ये आपण हे समजून घेतो. इथे क्लिअरली सांगितलंय की काय ते 4 पद्धतीचे भोग आहेत. तर एक आहे चार्व्य. चार्व्य म्हणजे जे चावून चावून खाता येतं, चाव्य, चार्व्य. दुसरं काय आहे चूस्य, म्हणजे जे चाटून घेता येतं असं. लेह्य, लेह्य काय आहे, जे फक्त जिभेच्या माध्यमाने आपण ज्याचा स्वाद घेऊ शकतो अशा पद्धतीचं. आणि चौथं जे आहे हे पेय. असे 4 चतुर्विधा श्री भगवत प्रसादो. चतुर्विधा श्री भगवत प्रसादो स्वादन तृप्तान हरिभक्त संगान. हरीची भक्ती अशा चतुर्वेद यांनी आपण जेव्हा अर्पण करतो तेव्हा गुरु आपोआप संतुष्ट होतात असं सांगितलेलं आहे. आणि अशा संतुष्ट झालेल्या गुरुनी अत्यंत कृपा केल्याने आपलं जे म्हणजे कृपा आपल्याला प्राप्त करतात. तर हे जे गुरु आहे हे चरण कमलामध्ये स्थित आहेत या भगवंतांच्या. आणि असे एकपात भगवंत हे काय आहेत, हे वास्तविक यांचं वैभवाचं आहे. ज्या पद्धतीने आपण म्हणतो हे जे जीबीसी आहेत, जे जीबीसी आहेत इस्कॉनचे, ज्यांना दीक्षा देण्यासाठी पूर्णतः अधिकार दिलेले आहेत, हे कोणाचं ऐश्वर्य आहे, हे प्रभुपादांचं ऐश्वर्य आहे, शिल प्रभुपादांचं ऐश्वर्य आहे, इस्कॉनचं ऐश्वर्य आहे. हे सगळे जे आपले गुरु आहेत ते. आणि भगवंतांचं ऐश्वर्य काय आहे, भगवंतांचं ऐश्वर्य म्हणजे या सगळ्या देवता आहेत. तर म्हणून इथे असं सांगण्याचा प्रयत्न करतायत भगवान की या देवता ज्या आहेत, हे भगवंत प्रभुपाद पण सांगतायत की ह्या देवता म्हणजे भगवंतांचं ऐश्वर्य आहे. सामान्य नाही आहेत या देवता, एकापेक्षा एक शक्तिवान आहेत, पण त्या शक्तिमानापेक्षा शक्तिमान नाहीये. शक्तिवान आहेत पण शक्तिमान एकच आहे आणि ते भगवंत. आणि अशा पद्धतीने अशा या तत्वावरती आपलं मन संलग्न ठेवून अशा हृदयामध्ये अशा भगवंतांचं भाव जर आपण प्रकट करत असलो तर त्यांना आपण पूर्णपणे संलग्न होणं हे खूप अत्यंत सुखकर आहे असं सांगितलेलं आहे. तर अशामुळे या अध्यायामध्ये विशेष करून 10व्या अध्यायाच्या भगवद्गीतेच्या अध्यायाच्या 8व्या श्लोकापासून 11व्या श्लोकापर्यंत पूर्णपणे भगवान सांगतात की कशा पद्धतीने भक्तीच्या मार्गाने आणि भगवंतांच्या भक्तीने सेवा करून ते आपण त्यांना प्राप्त करू शकतो. पण आजचा मूळ जो विषय आहे तो म्हणजे काय आहे, अंतर्मुख होऊन आतमध्ये जाऊन आपण भगवंतांचं प्राकट्य आतमध्ये पाहणे हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि ते करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, तर सगळ्यात छोटे नियम इथं सांगितलेले आहेत. तर शुद्धीकरण मनाचं होणं हे अत्यंत आवश्यक आहे. आणि हे शुद्धीकरण केवळ
असे जे संत महात्मा आहेत, जे आता आता उदाहरण दिलेलं आहे, इतके सगळे आपण उदाहरण बघितलेली आहेत. शबरी, प्रल्हाद, भीष्म, ध्रुव, अशा पद्धतीने हे जे शक्तावेश अवतार प्रभुपादांनी अनेक आपल्या नंतर अनेक भक्त तयार केलेले आहेत, अनेक गुरु तयार केलेले आहेत, अनेक शिष्य तयार केलेले आहेत. आपली पूर्ण प्रचिती त्यांना दिलेली आहे, ज्या माध्यमाने ते आपल्याला कृष्णाकडे घेऊन जाऊ शकतात. अशा पद्धतीचे हे गुरु आहेत. अशा गुरूंना जे असे ऍब्सॉर्ब्ड आहेत पूर्ण पद्धतीने भगवंतांच्या प्रभावांमध्ये रममाण झालेले आहेत, त्यांच्या बरोबरच फक्त आपण संग केला पाहिजे. आणि अशा भक्तांचा संघ आपण घरामध्ये राहून ऑनलाईन त्यांचे लेक्चर ऐकून पण करू शकतो, किंवा त्यांनी लिहिलेले जे शास्त्र आहेत, साधू गुरु आणि शास्त्र ज्याला आपण म्हणतो, त्यांच्यावरती आपण ध्यान करून सुद्धा करू शकतो. आणि अशा पद्धतीने श्रवणम आपण म्हणतो, श्रवणम कीर्तनम जे आहे, तर सगळ्यात उपयुक्त म्हणजे स्वतःच शुद्धीकरण करण्यासाठी स्वतःच्या हृदयाचं मार्ग. कारण एक मात्र आहे, भगवंत हृदयामध्ये जर प्रकट व्हायचे असतील तर तिथे स्वच्छता असणं आवश्यक आहे. देवकीला त्यांनी स्पष्ट सांगितलं की हे देवकी, मी तुझ्या हृदयामध्ये प्राप्त होण्याचं कारण म्हणजे, आपण म्हणतो ना की पाणी जे आहे त्या बेसिन मधनं खाली जातच नाहीये, कारण ते इतकं पॅक झालेलं आहे, कुठल्या तरी अनावश्यक वस्तू तिथे अडकल्यामुळे. ते काढून काढून इतकं आता क्लिअर केलंय की एकदम जोरात तो प्रवाह जो आहे, आणि ती सगळी घाण जी आहे निघून गेलेली आहे, आणि ते बेसिन स्वच्छ ज्या पद्धतीने झालेलं आहे. अशा पद्धतीने या देवकीचं हृदय जे आहे, आदितीचं हृदय जे आहे, कृष्णीचं हृदय जे आहे, हे भगवंतांच्या प्राकट्याने तिथे परिपूर्णता झालेली आहे. भगवंत म्हणतात की ज्या पद्धतीने तिथे जागा करून गेली, त्या ध्यानाने आणि त्या तपश्चर्याने जागा करून ठेवली, तिथे आपोआप माझं प्रतिबिंब स्वतःच्या स्वरूपाने मी तिथे प्रकट झालो, आणि मला ते योग्य वाटलं तिथे प्रकट होण्यासाठी. आणि हे फक्त जसं या तिघींच्याच गर्भामध्ये नाही, तर आपल्या हृदयामध्ये, आपल्या मनामध्ये, आपल्या चिंतनामध्ये सुद्धा भगवंत प्रकट होऊ शकतात, हे अनेक भगवंतांनी श्लोकांनी सांगितलेलं आहे. तर तर मलिन झालेलं असं जे हे मन जर काही असेल, तर याच्या व्यतिरिक्त कुठलंच असं स्थान नाहीये की जिथे भगवंत प्रकट होऊ शकत नाही. आपण एखादी जागा स्वच्छ करून, झाडून, पुसून, शेणाने सारवून तिथे भगवंतांचा विग्रह ठेवू शकतो, पण हृदयामध्ये कसं भगवंतांना ठेवणार? तर हे अंतर्मुख होऊन एकांत जेव्हा आपल्याला प्राप्त झालेला असतो, घराच्या बाहेर पडता येत नाही, तेव्हा हे चिंतन अत्यंत महत्वाचं आहे होणं. आणि अशामध्ये काय होतं की आपली जी चेतना आहे ती एका स्तरावरून एका विशिष्ट पद्धतीने वरच्या स्तरावरती यायला लागते. आपण कोण आहोत हे आपण समजायला लागतं. एक लक्षात घ्या, हे लॉकडाऊन हे काही कोइन्सिडन्स नाहीये. मला हा प्रत्यक्ष हा असा एक आध्यात्मिक अनुभव म्हणायला हरकत नाही. आपण म्हणतो ना की ज्याप्रमाणे पहिल्या मनुला, शत्रुरूपाचा जो मनु आहे, शत्रुरूपाचा पती जो मनु आहे, त्याला सांगितलं होतं मत्स्य अवताराच्या वेळेस की भगवंतांनी सांगितलं होतं की आता या प्रलय येणार आहे, आणि प्रलय आल्यानंतर या सगळ्या युगल जीवतत्वांना घेऊन तू पर्वताच्या चोटीवरती जा, अगदी टोकावरती जा, कारण ती बोट येऊन तुला घेऊन जाईल. मी स्वतः त्या मोठ्या नावेला घेऊन जाईल, आणि वसुकी जो आहे आपल्या जो त्याचा जो इकडे असा एक तो जो शिखर काटा जो आहे त्याला बांधून तो तुझ्या या नौकेला घेऊन जाईल, आणि त्याचा सगळ्या युगलांना घेऊन तो उच्च म्हणजे जे काही स्पीशीज आहेत, जे योनी आहेत, त्या सगळ्यांना घेऊन तो वरच्या चोटीवरती जा. आणि अशाने काय होईल, प्रलय कशासाठी होता? या पूर्ण पृथ्वीचं क्षालन स्वच्छतेने करण्यासाठी, दुसरं काही नाहीये. म्हणजे आपण जसं काही लोक आता एक विशिष्ट दिवस बघतात आणि पूर्ण घर साफ करायला काढतात, आणि मग पुन्हा त्याची पुनरावृत्ती होते, त्याप्रमाणे आपल्याला असं सांगितलंय की या पृथ्वीची पुनरावृत्ती या प्रलयाने होते. आणि त्याच्यानंतर आपण बघतो की मनु जेव्हा त्या नौकेच्या थोडा आशेने बाहेर आला होता, एका पक्षीला त्यांनी सोडलं बाहेर, आणि तो पक्षी एक छोटस असं एक पान घेऊन आला, आणि ते पान आल्यानंतर, पालवी बघितल्यानंतर लक्षात आलं की इतके दिवस आणि रात्र जो पाऊस येत होता, त्या पावसाने सगळीकडे जो प्रलय आला होता, या प्रलयाने पूर्ण पृथ्वी त्यांनी धुवून काढली होती भगवंतांनी मत्स्याच्या स्वरूपामध्ये. या सगळ्याचं क्षालन केल्यानंतर पुन्हा सृष्टी हरिभरी झाली असं आपण म्हणतो. तर अशा पद्धतीने या लॉकडाऊन मध्ये भगवंतांनी हा जो सिक्का आहे, या काळाचा सिक्का जो आहे, हा पलटवलेला आहे, हा समजून घेण्याचा प्रयत्न करा. खूप अंतर्मुख होऊन तुम्हाला हे समजून घ्यावं लागेल. जे नको आहे त्याचं भगवंतांनी नष्ट केलेलं आहे. असं नाही की जे सगळंच नको आहे ते सगळंच नष्ट झालेलं आहे असं नाही.
पण जे नको आहे ते नष्ट केलेलं आहे. ज्यांना आपण म्हणतो न माम दुष्टुर्मुळा प्रपद्यन्ते नराधमा माया प्रवृत्त ज्ञानाला असुरम भावमाश्रितः, अशा अनेक पद्धतीचे भक्त जे आहेत भगवंतांकडे येतात सुद्धा, आणि काही असे पण भक्त आहेत पण ते पण पुन्हा 4 संख्येमध्ये जे येत नाहीत ते. पण या सगळ्यांना धडा शिकवण्यासाठी या कोरोनाच्या स्वरूपाने आपण बघतो की लोकांना अंतर्मुख होण्याशिवाय गत्यंतर नाहीये. आपण आतमध्ये बसणं म्हणजे काय करणं? आतमध्ये म्हणजे घरामध्ये नाही, एक गर्भ, एक घर आपल्या आतमध्ये सुद्धा आहे, जिथे निवासस्थान आहे, ज्या निवासस्थानामध्ये भगवंतांचं वास्तव्य आहे, त्या गर्भामध्ये, हृदयाच्या गर्भामध्ये. त्याला आपण बघितलं पाहिजे, त्याला आपण भेटलं पाहिजे. आणि हे जर सानिध्य त्यांचं आपण समजून नाही घेतलो तर खऱ्या पद्धतीने शबरीने अंतर्मुख होऊन कुणाला प्राप्त केलं? ध्रुवाने अंतर्मुख होऊन कुणाला प्राप्त केलं? प्रल्हादाने अंतर्मुख होऊन कुणाला प्राप्त केलं? स्मरणम भक्ती जी आहे, स्मरण जो भाग आहे, किंवा आपण म्हणतो की भक्ताचं स्मरणार्थ त्याला स्मरण करत असताना भगवंतामध्ये अंतर्मुख झालेला असताना त्याला एखादा श्राप सुद्धा प्राप्त झाला, एखाद्या अगस्त्य ऋषींसारख्या ऋषींकडून, त्या इंद्रद्युम्नाला सुद्धा शेवटी भगवंतांची प्राप्ती होते. गजेंद्र मोक्षाच्या कथेमध्ये आपण बघतो. तो पण त्यावेळेस पूर्णपणे संलग्न झालेला होता. तर मला असं वाटतं संलग्न होण्यासाठी, पूर्णतः भगवंतांची छबी आहे तशी आपल्या हृदयामध्ये उतरण्यासाठी आपण एक ध्यानात घेतले पाहिजे की एवढा मोठा जर भगवंतांनी जर हे फक्त पुण्यामध्ये किंवा भारतामध्ये नाही, वैश्विक जेव्हा एखादं संकट जेव्हा आलेलं असतं तेव्हा ते संकट फक्त एका ग्रहांच्या आधाराने फक्त जात नसतं. अर्थात युट्यूब म्हणा किंवा आणखी कुठेही म्हणा, ग्रहाच्या पद्धतीने हा ग्रह इकडे गेला होता, तो ग्रह तिकडे आला होता, या सगळ्यांच्या गणितामुळे हे सगळं आता झालेलं आहे, हे सगळं आपण समजून घेऊ शकतो. पण भगवंत तिथे अर्जुनाला तेच सांगतायत की या सगळ्यांमध्ये मी प्रवेश करून सगळ्यांचं संगोपन शेवटी मीच करतो, आणि माझ्या इच्छेने कुठलीच हालचाल आहे ब्रह्मांडात होत नसली म्हटल्यानंतर कोणता असं सांगा मला व्हायरस किंवा कुठला असा जीवाणू आहे की जो भगवंतांच्या इच्छेच्या विरुद्ध इथे आला असेल? असं काहीच नाही. तर भक्तांची पण परीक्षा आहे. भक्तांना पण वेगळ्या पद्धतीने अंतर्मुख होऊन आपण त्यांना समजून घेण्यासाठी हा काळ खूप सुंदर पद्धतीचा आहे. त्यामुळे या जन्माष्टमीला आपण हे समजून घेतलं पाहिजे की भगवंत, आपण जन्माष्टमी महोत्सव करतो, बाहेर जातो, इकडे जातो, तिकडे जातो, पण स्वतः म्हणजे स्वतःच्या आत्म्याला, देहात्मा जो आपला आहे आणि त्या देहा मोठा पक्षी जो आहे, तर हे सगळे जे उत्सव आहेत त्यांचा मूळ स्वभाव, मूळ भाव आणि त्याच्या पाठीमागे असलेली सांगता आचार्यांनी जी केलेली आहे ही कुठल्याच पद्धतीने लक्षात येत नाही, आणि खऱ्या पद्धतीने जन्माष्टमी महोत्सव आपल्याला कधीच साजरी करता येणार नाही. त्यामुळे मला असं वाटतं इथे मी आता थांबवतो माझा क्लास. तर खऱ्या अर्थाने जर आपल्याला या क्लासला जर म्हणजे हे जर समजून घ्यायचं असेल तर मला असं वाटतं की जो अंतर्मुख होऊन भगवंतांना प्राप्त करून घेऊ शकतो तोच समजतो. नाहीतर अनेक पद्धतीने जरी भगवंत प्रकट जरी झाले असतील विराट स्वरूपामध्ये किंवा अर्चविग्रहामध्ये, ते तिथे मूळ स्वरूपात जरी असतील, जसं प्रभुपाद म्हणायचे राधारास बिहारी हे फक्त विग्रह नाही, हे जसे आपल्या ओरिजिनल धामामध्ये आहेत तेच धामामधले कृष्ण हे म्हणजे राधारास बिहारी आहेत. पण हे बघून घेण्यासाठी आपली अजून तेवढी क्षमता नाहीये. ज्याप्रमाणे या शांतीदूतकडून दुर्योधनाच्या सभेमध्ये तिकडे गेल्यानंतर सगळ्यांना सांगण्याचा प्रयत्न केला, पण शेवटी धृतराष्ट्र सुद्धा हरले, किंवा अनेक सगळ्यांनी हे समजून घेतलं की आता जेव्हा दुर्योधन म्हणते की मी एक गाव काय 5 गाव काय, तर एक सुई जी आहे त्याच्या टोकावरचं जेवढं अंतर आहे, ती जी जागा आहे तेवढी सुद्धा जागा आणि तेवढी जमीन या पांडवांना देणार नाही. तेव्हा शांतीदूत विराट स्वरूपामध्ये जेव्हा प्रकट होतो तेव्हा फक्त आपण बघतो की तिथे फक्त भीष्म, कृपाचार्य, द्रोणाचार्य आणि विदुर यांच्या व्यतिरिक्त हे स्वरूप कोणालाच दिसत नाही. त्यामुळे आपल्या घरात जरी स्वरूप असेल, भगवान म्हणतायत, प्रभुपाद म्हणतायत, विग्रहामध्ये आणि भगवंतांमध्ये अंतर नाहीये, पण एक समजून घ्या, जोपर्यंत या हृदयामध्ये हे मार्जन झालेलं नाहीये तोपर्यंत हे खरंच वास्तवाद, या वाक्याला जो वास्तवाद आहे तो आपण समजून घेऊ शकतो. तर मी आता थांबतो, विराम घेतो. तुम्हाला कोणाचा काही प्रश्न असेल तर विचारून घ्या. आपल्याला हे जन्माष्टमी महोत्सव जो आहे, हा जो अष्टमीची जी तिथी आहे, प्रभुपादांच्या कृपेने, आपल्या गुरुच्या कृपेने, अनेक वैष्णवांच्या सहाय्याने खऱ्या अर्थाने या भगवंतांचं प्राकट्य जे आहे आपल्या सगळ्यांच्या हृदयामध्ये होऊन, आपण अंतर्मुख होऊन यांना प्राप्त करून
आपल्या खऱ्या अर्थाने आध्यात्मिक पद्धतीने कृष्ण भावनेला प्राप्त करून घेतलं पाहिजे असं मला वाटतं. श्रील प्रभुपाद की जय. हरे कृष्णा प्रभू. हरे कृष्ण प्रभू. छान लेक्चर दिलं तुम्ही. तर बरं वाटलं आज तुमचं लेक्चर ऐकून. बरीच लोक बी अटेंड करतात. घरातली तुमच्या 2-3 लोक असे असतात, नाही म्हटलं की लगभग 50 लोक तुमचे आज लेक्चर ऐकलं. आणि हेच तुमचा आता प्रयास राहू द्या. मी तुम्हाला फोन करत राहील नंतर तुमचं लेक्चर. हो, मी ज्या पद्धतीने म्हणालो होतो की कदाचित 15 दिवसातून एकदा असं किंवा महिन्यातून एकदा जर एखादा विषय मिळाला तर मला तो घ्यायला आवडेल. तर गौरीश प्रभूंबरोबर मी तसं कोऑर्डिनेट करेन. गौरीश प्रभू, मी तुम्हाला त्याप्रमाणे सांगेन. आणि त्याप्रमाणे आपण म्हणतो की ज्याप्रमाणे पुनरावृत्ती जी आहे की आता काळीवाडीची पुनरावृत्ती निघाल्या लेक्चरच्या स्वरूपात तरी मला लॉकडाऊन मध्ये मला चालू करता येईल असं मला वाटतं सगळ्यांच्या कृपेने. तुमची कृपा आहे प्रभू. हा, नाही, थँक्यू सो मच. श्रील प्रभुपाद की जय. कोणाचा काही प्रश्न वगैरे आहे का? हरे कृष्णा प्रभु जी, दंडवत प्रणाम। जैसे अभी आपने बोला कि लॉकडाउन है तो अभी ये टाइम है भगवान से एक रूप होने के लिए, मतलब भगवान ने हमको टाइम दिया है। तो इस लॉकडाउन के दौरान मैंने बहुत कोशिश नहीं यानी किया ही कि जैसे कुकिंग करते वक्त यानी हर बार महामंत्र बोला है, रात को आंख खुली तो भी कृष्णा के नाम याद आए। लेकिन अभी 2 दिन पहले जब मेरी तबीयत खराब हुई तो उस वक्त मुझे जब पेन हुआ तो कृष्णा नहीं मम्मी याद आई। तो कहाँ कमी रह गई मेरे प्रैक्टिस में? नहीं, क्या हुआ? आपका लास्ट पार्ट फिर से दोहराइए। मैंने ना हर वक्त मतलब भगवान का नाम लिया कुकिंग करते वक्त या जो भी काम कर रही थी, या रात को मेरी आंख खुली तो भी कृष्णा का ही नाम याद आया। लेकिन 2 दिन पहले मेरी तबीयत ठीक नहीं थी तो जब मुझे पेन हुआ तो मुझे कृष्णा ना याद आके मेरे मुंह से मम्मी ऐसे निकला। तो फिर मेरे प्रैक्टिस में कहाँ कमी रह गई है? क्या निकला बोल रहे हो? मम्मी, मतलब मुझे मेरी माँ याद आई, मतलब मुंह से मम्मी ऐसे वर्ड निकला। मतलब कृष्णा नहीं आए मुख से। देखो, सबकी परम मम्मी तो भगवान श्री कृष्ण ही है। तो ये हमें समझना है कि ऐसे ही भगवान को माता के स्वरूप में आप देख सकते हो, पिता के स्वरूप में देख सकते हो। ऐसा कुछ नहीं कि आपकी कमी कहीं पे आ गई है। देखो, इसमें एक भी है, जब आप इस लॉकडाउन में अपने साथ में हो तो अपने से जो दूर गए हुए हैं ये बहुत हमको याद आते हैं। एक्चुअली सही रूप से हम जिनसे दूर हो गए हैं या तो फिर जिनके प्रति हमारा अपराध हुआ हो, जो हमारे बहुत हृदय के करीब है, हमारे मन के करीब है, वो सब हमें याद आने लगते हैं। ये मैंने खुद अनुभव किया है कि काफी सारे भक्तों ने जो मेरे कांटेक्ट में पिछले 25 साल से नहीं थे, उन लोगों ने मुझे कांटेक्ट करा था इस दौरान 3-4 महीने के दौरान। तो ये सब मतलब अपने अपने घरों में है, एक दूसरे को कांटेक्ट करने की कोशिश कर रहे हैं, ओल्ड जो कांटेक्ट्स है उनको फिर से जागरूक करने की कोशिश कर रहे हैं। तो मैंने यही सोचा, मैं भी मतलब पूरी एक ओल्ड लिस्ट लेके बैठा था। मैं सोच रहा था कि मैं जिस तरीके से बड़ा हुआ हूँ मेरे गांव में, जो मेरे छोटे छोटे जो मेरे सखा थे वो अभी कहाँ होंगे पता नहीं, उनको एक हरे कृष्णा बोल देता हूँ, ऐसा मुझे लगा। तो मैंने काफी ऐसे लोगों को फोन किया जो मेरे से दूर गए हैं। लेकिन एक भाव हमें समझना चाहिए जो हमारे कांटेक्ट में नहीं है, और वो है भगवान, जिनके हम कांटेक्ट में रहने का प्रयास तो कर रहे हैं। लेकिन मुझे एक इसका एहसास हुआ कि ये एक्चुअली समय वो है कि जिस प्रकार से लोग जो अपने से दूर हुए कॉन्टैक्ट्स, रिलेशनशिप्स जो है, संबंधी है, उनको फिर से जोड़ने की कोशिश कर रहे हैं। क्योंकि लोगों को पता है ये जो जंतु है ये हमारे ऊपर भी आ सकता है, हो सकता है। मतलब वैसे भारत में तो भगवान की कृपा से ये पुण्य भूमि है, उसका इतना कोप नहीं हुआ। ब्राजील जैसे शहरों में एक ही समय में 100 हजारों मतलब मौतें जो है एक ही उनको काटना पड़ा था जमीन में, आप अगर देखते हो तो वैसा कुछ नहीं, इतना नहीं हुआ। यहाँ पे लोग उतने ठीक भी हो रहे। लेकिन मेरा कहने का ये तात्पर्य है कि जिस प्रकार से ऐसी स्थिति में लोग अपने अपने लोगों को हमसे जो दूर हो गए हैं, जुदा हो गए, इनके बारे में सोच रहे थे, तो जीवात्मा जो आध्यात्मिक है उसे किसे सोचना चाहिए? उसे तो भगवान को ही सोचना चाहिए। वास्तविक तो हम इसी लॉकडाउन तो ये खाली भौतिक तरीके से हो गया, लेकिन मेन लॉकडाउन तो हम लॉकडाउन मतलब क्या है, हम लॉकडाउन शरीर में लॉक ही हो गए हैं 84 लाख योनि में आके। लेकिन इसमें हमने कभी ये ध्यान नहीं किया कि वो हमको जिससे हम दूर हो गए उनका स्मरण होना चाहिए।
तो ये लॉकडाउन एक्चुअली भगवान की बहुत बड़ी कृपा है भक्तों के ऊपर, मैं समझता हूँ। तो इस अगर दरमियान आपके अगर कोई वरिष्ठ जैसे माता है आपकी, उनकी अगर आपको याद आ गई तो ये बहुत अच्छी बात है। गुरु माता पिता जो है ये बहुत आदरणीय स्थान के हैं, तो ये भगवान की कृपा है अगर उनके आपको याद आ गई। इसका मतलब ये मैं नहीं समझता कि भगवान की भक्ति कहीं कमी रह गई। आप ऐसे नहीं समझना कि जो वरिष्ठ जो माननीय ऐसे व्यक्ति है जो आपको याद आते हैं तो आपको भगवान की कृपा नहीं है। भगवान की कृपा है तभी तो आपने उनको याद किया, नहीं तो कोई आपको शत्रु याद आ सकते थे, बराबर है ना? हरे कृष्णा। हाँ हाँ। तो आप ऐसा मत सोचिए कि ये मुझे माता हमारे मम्मी के बारे में नहीं सोचना था। देखिए, आप किस भाव से सोचते हो किसे भी, ये बहुत जरूरी है। जब आपको मम्मी का स्मरण होता है तो आप भगवान के साथ में उसमें साथ में भगवान का भी स्मरण करो। आप ये सोच सकते हो अगर वो है इस पृथ्वी पे तो जहाँ पे है उनको सुरक्षित रखो, ऐसा आप भगवान को प्रार्थना कर सकते हो इस पृथ्वी में। और जहाँ पे है भगवान की कृपा उनको प्राप्त हुई, आप बोल सकते हो, ठीक है ना? तो ऐसा कम नहीं समझना किसी का आदरणीय जो व्यक्ति हमें स्मरण होते हैं, तो ये अपराध नहीं। थैंक यू प्रभु जी। हरे कृष्ण। और किसी का कुछ सवाल है, कोणाचा प्रश्न आहे? प्रभूजी माझा एक प्रश्न आहे. हाँ बोला बोल. आमच्या माताजींनी विचारलाय तो प्रश्न. हाँ हाँ. एकादशी दिवशी राधाकृष्णाला अन्नाचा भोग दिला तर चालतो? राधाकृष्णाला अन्नाचा भोग, ऍक्च्युली अन्नाचा भोग जन्माष्टमीला द्यायला काहीच कुठल्याही उत्सवाला अन्नाचा भोग द्यायला भगवंतांना कुठलाच दोष नाहीये. कारण आणि एकादशीच्या दिवशी सुद्धा आपण अन्न ठेवू शकतो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे. पण प्रॉब्लेम एवढाच आहे की आपण जो भोग दाखवतो तो आपण खायला पाहिजे, आणि तो आपल्याला करताना एकादशीच्या दिवशी आपण धान्याला हात लावणे, कारण त्याच्यामध्ये पाप प्रवेश केलेले म्हणून आपण ते करत नाही, दुसरी गोष्ट काही नाही. पण आता तसं बघायला गेलं तर राधारास बिहारी किंवा मोठमोठ्या मंदिरामध्ये अजूनही अन्न तयार होतं भगवंतांसाठी. कारण एकादशी काय भगवंतांचे पाप मुक्त करण्यासाठी नाही, आपले पाप मुक्त करण्यासाठी आहे. आणि त्याचप्रमाणे हा जो दिवस आहे ना जन्माष्टमीचा, आपल्याकडे 3 असे दिवस आहेत ज्या दिवशी आपण आपण नाही केलं पाहिजे. आणि कारण आपण शेवटी भक्तांना जो आपण भोग दाखवलेला असतो तोच देतो. आपण गेल्या वेळेस पण चर्चा केलेली, काळेवाडीमध्ये मी एकदा गौर पौर्णिमेला का कुठल्या तरी दिवशी आलो होतो आणि तेव्हा मी म्हणालो होतो की गौर पौर्णिमा, नरसिंह चतुर्दशी आणि हे आपलं जन्माष्टमी महोत्सव या दिवशी अन्न होता कामा नये. पण मी आता काहीतरी मध्यंतरी मी असं पण ऐकलं की नरसिंह चतुर्दशीच्या दिवशी पण लोकांना त्यांनी अन्न वाटलेलं होतं. पण विशेष करून निदान गौरांग महाप्रभूंच्या गौर पौर्णिमेच्या दिवशी आणि जन्माष्टमीच्या महोत्सव दिवशी हा जीबीसीचा रूल आहे की आपण शक्यतो अन्न खात नाही, अर्पण करायला हरकत नाही. पण इथे आपण गौर पौर्णिमेला का अर्पण करत नाही? गौर पौर्णिमेमध्ये कसं आहे, भगवान गौरांग महाप्रभू कृष्ण आहेत, पण भक्ताच्या स्वरूपात असल्यामुळे आपण त्यांना तिकडे अन्न देत नाही, हा भाव आहे तिकडे. करेक्ट. प्रश्न ह्यासाठी होता कारण खाली परंपरा असते ना. काय प्रभूजी? खाली परंपरा असते म्हणून प्रश्न विचारला होता असा की. हो, आणि आणखीन आपण तेच करतो ना की शेवटी नाही, पण त्याच्यामध्ये पण असं आहे आपण परंपरेला अर्पण नाही करतोय, परंपरेला आपण अर्पण करण्याची अनुमती मागतोय. एखाद्याच्या हातामध्ये वस्तू देणं की तू पुढे पुढे सरकत सरकत भगवान माझ्या आघाडीकडे तुम्ही हे पाठवा, तर त्याच्यामध्ये आपल्या आचार्यांना त्याचा थोडीच दोष आहे. ऑलराइट प्रभू. ठीक है, we'll wait here. येस. डेफिनेटली, श्योर श्योर. चल, श्रील प्रभुपाद की जय. हरे कृष्णा. हरे कृष्णा. हरे कृष्णा. दंडवत प्रणाम प्रभुजी. दंडवत.